नेरळ ग्रामपंचायतीने नगर परिषद रूपांतर व्हावे यासाठी ग्रामस्थांनी आरपारची लढाई करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नेरळ नगर परिषद चळवळ समितीच्या वतीने बापूराव धारप सभागृहात ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत निवृत्त पालिका मुख्याधिकारी दादासाहेब अटकोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की नेरळ नगर परिषद स्थापन झाल्यास शासनाकडून मोठा निधी उपलब्ध होईल, नागरी विकासाची कामे वेगाने पूर्ण होतील, तसेच माथेरानसारख्या पर्यटन स्थळामुळे केंद्र व राज्य सरकारकडून विशेष निधी मिळण्याची शक्यता वाढेल। बैठकीत विविध ग्रामस्थांनी नेरळमधील प्लास्टिक प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, रस्त्यावरील आक्रमण, ग्रामपंचायतीचा समावेश, शासनाच्या प्रलंबित प्रस्तावांसह नेरळच्या विकासातील अडथळ्यांवर चर्चा केली। या बैठकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, शेकाप, आरपीआय, बीएसपी यांसारख्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावून नगर परिषद स्थापन करण्यासाठी एकमुखी पाठिंबा दर्शवला। नेरळ नगर परिषद स्थापन झाल्यास निधी, बांधकाम, परवानग्या, पर्यटन कर आणि पायाभूत सुविधा यातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होऊन शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा ठाम विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला। समितीने राज्य सरकार, MMRDA आणि रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतलाय। नेरळ नगर परिषद चळवळ समितीचे संतोष पेरणे, अभिषेक कांबळे, संदेश साळुंके तसेच चिराग गुप्ता, ॲडव्होकेट सम्यक सदावर्ते, प्रीतम गिरी, परेश सुर्वे, विशाल साळुंके, किरण झोमटे, सूरज साळवी, धवल कांबळे, रवींद्र तामाने, दत्ता ठमके, अनंत भोईर, हेमंत चव्हाण आदी सदस्यांनी मागील 1 वर्षापासून ही समिती करीत असलेल्या कार्याची माहिती दिली। ग्रामस्थांच्या बैठकीला नेरळ गावात अनेक लोक उपस्थित होते। जी या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली आहे, या बैठकीचा मूळ हेतू हाच आहे की नेरळ हा चांगला झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे। आज अटकोरे साहेबांच्या माध्यमातून जे मार्गदर्शन आम्हाला मिळालेले खरंच मोलाचं आहे। पण साहेब, एक नेरळचा ग्रामस्थ म्हणून नेरळ गाव कसं चांगलं आहे पण वेशीला चांगलं आहे अशी सध्या परिस्थिती आहे। या ठिकाणी नेरळ ग्रामपंचायतीचे आजीबाजी सर्व सदस्य या ठिकाणी आहेत। सर्वांनी त्यांच्या कालावधीमध्ये नेरळचा विकास करण्याचा प्रयत्न केला, आम्ही तो बघितलाय। पण आता सध्या परिस्थिती अशी आहे की माथेरानसारखं चांगलं ठिकाण असताना सुद्धा जेव्हा बाहेरील पर्यटक या ठिकाणी येतो त्याला पार्किंगची समस्या असते, त्यांना रस्ते चांगले मिळत नाही। आमच्याकडे दर रविवारी, शनिवारी 5-5, 6-6 तास ट्रॅफिक जाम असतो। याचा त्रास बाहेरच्या व्यक्तींना तर होतोच, पण नेरळच्या ग्रामस्थांना सुद्धा होतो। या ठिकाणी उपस्थित सर्व सदस्यांनी आपली मतं मांडताना सांगितलं की या ठिकाणी कचरा असतो, त्या ठिकाणी कचरा असतो। आपण जर कचऱ्यावरच जास्त भाष्य केलं तर नागरिकांना वाटेल नेरळ ग्रामपंचायती फक्त कचरा उचलण्यासाठी होती, पण तसं नाही। ग्रामपंचायतीमध्ये अनेक आर्थिक निधी सुद्धा येतात, हे सुद्धा आपण सांगितलं पाहिजे होतं। आपण साहेब म्हणाला की दलित वस्ती अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये अनेक निधी येतात, ते कोणत्या एका मानसिकतेमुळे कामं झाली असतील किंवा कोणती कारणे असतील, पण मला तुमच्या माध्यमातून हे ऐकायला आवडेल की जर नगर परिषद झाली तर नगर परिषद दलित वस्ती अंतर्गतसाठी काय काय कामं करू शकते। त्याचप्रमाणे मला जेवढं आढळलं, नेरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दलित वस्ती अंतर्गत किंवा महिलांना पीठ तयार करण्याची चक्की वाटण्यात आली होती, काही शिलाई मशीन वाटण्यात आली होती। आजही मला वाटतं 1 वर्षाच्या अगोदर काही विद्यार्थ्यांना संगणक देण्यात आले होते। आणि आम्ही जे या ठिकाणी समितीच्या माध्यमातून काम करतो यातले अर्धे माणसं दाढी पिकलेली आहे, ते नगर परिषद बघतील नाही बघतील तो नंतरचा भाग आहे। पण येणाऱ्या तरुण विद्यार्थ्याला, तरुण नागरिकाला किंवा येणाऱ्या नवीन मतदाराला त्याचा काय फायदा होईल शैक्षणिक क्षेत्रात? लोकसंख्येचा निकष न लावता त्या ग्रामपंचायती नगरपंचायती म्हणून कराव्यात म्हणून हा निर्णय। त्यामुळे त्यावेळेस तुमची नेरळ हे गाव तालुका नव्हतं, त्यामुळं त्याच्यामुळं ते झालं नाही। दुसऱ्या शर्तीमध्ये तुम्ही बसता लोकसंख्येची अट तुम्ही पूर्ण केलेली, लोकसंख्येची अट क्रॉस सुद्धा केली, तुम्ही इलिजिबल सुद्धा होतात आणि विहित पद्धतीने तुम्ही प्रोसिजर सुद्धा केलेलं, नमुन्यामध्ये भरलं, ठराव दिला ग्रामपंचायतीचा, तर व्हायला पाहिजे होती। त्याच्यात काय अडचण आली, काय बघावं लागेल त्याच्यापासून। आणि आता तर ठराव वगैरे तुम्हाला काही ग्रामपंचायत देता येणार नाही, तर ते नगर हे आपली पंचायतीची लोकसंख्या आणि इतर डेव्हलपमेंट आणि हे लक्षात घेऊन
तुमची ग्रामपंचायत नगरपंचायतमध्ये रूपांतर, नगरपालिकेत रूपांतर होण्यास काहीच अडचण नाही, ती व्हायला पाहिजे. पुढच्या आठवड्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये यांच्यासोबत मी जिल्हाधिकारी साहेबाकडे जाईल संतोष निर्णय घेऊन, आणि त्यांना सांगेल की अशा सगळ्या याची तयार करत असताना सुद्धा नगर परिषद मध्ये रूपांतर का होत नाही ते फाईल वगैरे काढून पाहतील आणि ते सांगतील असं असं, किंवा मग एखाद्या पुण्यात जसं आशा सांगता येणार ना कोणाचा तर ब्रेकर लावलेलं आहे का कोणी काय, तर ते आपल्याला काढता येईल. हा, आणि दुसरं आहे MMRDचा काही हार्डर आहे का त्याच्यात, MMRDच्या याला सुद्धा मी साहेबासोबत जाईल. माझे म्हाडाचे, MMRDचे हायर लेवलचे, IS लेवलचे अधिकारी माझ्या ओळखीचे चांगले, कारण आम्ही सोबत काम केलेलं आहे, आणि तिथं सुद्धा जाईल. तर निश्चितच आपण आज निर्धार करा आणि अपेक्षा ठेवा की नजीकच्या काळामध्ये त्याला लागेल, समजा वर्ष 6 महिने लागतील प्रोसेस व्हायला, किंवा तुम्ही केवळ नगरसेवक म्हणून बसायला समजा 2 वर्षही लागतील नगरपालिकेमध्ये, परंतु तुमची सुरुवात लगेच करायला पाहिजे, त्याचा फॉलोअप घ्यायला पाहिजे, कुठं कुठं काय अडलंय काय नाही, तर निश्चितच होईल. त्याबाबत तुम्ही मार्गदर्शन आणि एक बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगमध्ये कर्जत नगर परिषद सरकारी दवाखाना होता. ही बिल्डिंग वेगळा बिल्डर बांधतो, परंतु पहिले 2 मजले ग्राउंड फ्लोअरचा पहिला मजला तो सर्व नगरपालिकेला दवाखान्यासाठी बांधून देत आहे. म्हणजे असं कामं होऊ शकतात. दुसरी गोष्ट आणखी आपण खोपोली जाता, खोपोली नगर परिषदेचं कार्यालय बघितलंय, 2 इमारती आहेत 5-5 मजल्या, त्या सर्व दोन्ही इमारती या एका बिल्डर बांधून दिल्या आहेत. तर रिझर्वेशन असल्यामुळे त्या बिल्डरकडून बांधून घेतले. नगर परिषद 0 पैसे खर्च झाले, असे डेव्हलपमेंट होऊ शकते. आपण नगर परिषदेच्या संदर्भातल्या योजनेच्या माहिती थोडासा पुन्हा नगर परिषदेची चळवळ यावरती येतो आणि नगर परिषद का हवी आणि का रखडली आणि थोडं कुठं पाणी कुठलं याच्यावर थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा. कारण शासनाने वेळोवेळी महाराष्ट्रातल्या 2009ला 38 नगरपंचायती आणि नगर परिषदा होत्या. त्यावेळेस तक्रारी सुनील तटकरे नगर मंत्री असताना त्यांनी त्यावेळेस महाराष्ट्रात झालं, त्यामध्ये ताला झाला, मानगाव झाला, ताला मानगाव झाला, तर ताला कुठचा हात झाला 17-18. तर त्यावेळेमध्ये रायगड जिल्ह्याच्या एक रासायनिक आणि नेरळ ग्रामपंचायत या 2 शासनाच्या वेबसाईटवरती आज आपल्याला उपलब्ध होत आहेत. आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या 38 मधल्या 36 झाल्या, पण रायगड जिल्ह्याच्या एक रासायनिक आणि नेरळ या 2 तशाच राहील आणि दोन्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सर्वात मोठा होता. आपल्याला लोकसंख्या पाहिजे 8,000 आणि नेरळ ग्रामपंचायत मतदारमध्ये आजच्या घडीला गेले 18,000 पार करून गेलेले. तशी जर लोकवस्तीमध्ये गेली तर 50,000 ते 40,000चा टप्पा, कारण तो शहरी भाग आहे. तो मुंबईकडनं आजचा जो लोटा येतोय ते इकडे सर्व डेव्हलपमेंट असल्यामुळे कर्जत नेरळकडे नव्याने मुंबई वसत असताना इकडे येतो. विषय असा होतो की शासनाने वेळोवेळी शासनाचे परिपत्रक आलेले 2000ला त्याची पूर्तता झाली. शासनाने नगर परिषदेचा विविध नमुन्यामध्ये जो नमुना सादर करत आहे त्याच्यावरती वेळोवेळी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये ठराव झाले, लोकांचे वेळोवेळी मासिक मिटिंगचे ठराव झाले आणि त्याची शासनाकडे त्याची पूर्तताही झाली. शासनाने म्हणजे 2010ला त्याचा शासनाचं परिपत्रक आल्यानंतर ते पत्राचं उत्तर विविध नमुन्यामध्ये भरून दिला गेला ग्रामपंचायतमध्ये 2010ला. त्यानंतर पुन्हा वेळोवेळी 2010 नंतर 2016 पर्यंत मधल्या कालामध्ये 5 ते 6 वर्ष पुन्हा त्यापासून शासनाचे पुन्हा पत्र आले, पुन्हा ग्रामसभेवरती बरोबर रिझल्ट बघू आपण वेळोवेळी ग्रामसभेमध्ये आणखी बरोबर आहे तर आपण वेळोवेळी ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस ग्रामसेवक यांच्याशी संघर्ष करायला लागतो ते आपली बाजू मांडायला लागते त्याच वेळेस, कारण ते आपल्याला भेटतच नाही. त्यावरती मी बोलतो की ज्या योजनांच्या संदर्भातला किंवा टॅक्सवरचा आपला सध्याचा आपला विषय आपल्याला नगरपंचायत झाली पाहिजे, बरोबर प्रेरणा साहेब. त्यासाठी आज तुम्ही आम्हाला जो वेळ दिलाय तर आम्हाला त्याच्यावरती मार्गदर्शन करायचं. त्यानंतर 2016ला प्रयत्न चालू आहे. त्या संदर्भामध्ये आपण त्या संदर्भामध्ये माजी मुख्याधिकारी कर्जत अनेक महाराष्ट्रामध्ये काम केले शिवमुळे ते आपल्याला मार्गदर्शनाला लाभलेले आहे. नेरळची नगर परिषद कुठं थांबली याचा आपण भरपूर वेळा केला, पण ती का थांबली याचं कारणही आपल्याला शोधलं पाहिजे. निवडणुकीची प्रक्रिया आपल्याला चालू झालेली आहे, ग्रामपंचायत आरक्षण सरपंचाचं पडलेलं आहे. या मुद्द्याला मी असं मत नोंदवू इच्छितो, माझं व्यक्तिगत मत आहे. निवडणूक आयोगाला आपल्या 5-6 हजार लोकांचं सह्यांचं निवेदन
निवडणूक आयोगाला निर्णय अधिकाऱ्यांना देऊ आणि त्याला सांगू का या निवडणूक प्रक्रिया तुम्ही सध्या थांबवा, ती पुढे ढकला, अशा पद्धतीचं नियोजन आपण जर केलं आणि त्याच्यानंतर त्यांना आपण आंदोलनाचा इशारा देऊन टाकू का जर नेरळचे नगर परिषद झाली नाही तर आम्ही उपोषण म्हणा, आंदोलन म्हणा, काय त्या मार्गाने आम्ही जाऊ, पण नेरळचे नगर परिषद झाल्याशिवाय राहणार नाही. याबाबत आपण सगळ्यांनी एकमत झालं पाहिजे. प्रपोगंडा असा केला पाहिजे नेरळमध्ये का ग्रामपंचायत आता नकोच, नेरळचं हिल स्टेशन, नेरळचं माथेरानचं हिल स्टेशन आणि नेरळचे आत्ताचे स्टेशनची रेल्वे सरकारची परिस्थिती जर पाहिली तर नेरळचं स्थानक हे चांगलं दर्जाचं आणि विटीच्या दरामध्ये अतिशय चांगलं सुशोभित असं नेरळ स्थानक आपलं उभं राहत आहे. आणि बाहेरच्या देशातले जागतिक दर्जाचे पर्यटक आपल्या नेरळमध्ये माथेरानमध्ये येतात आणि समोर आल्यानंतर ते आपल्याला काहीतरी कपड्यांची लक्तर, प्लॅस्टिकची लक्तर, कुठं घाण, कुठं काय, कुठं कचरा, या सगळ्या व्यवस्थेवर मात जर करायची असेल आपल्याला तर प्रथम आपण खोडगाड बांधली पाहिजे. नेरळचे नगर परिषद झाली पाहिजे. आणि मी आटकोरे साहेबांना मुद्दाम सांगतो की जे आमच्या नेरळचं नगर परिषदेचं काम कुठं अटकलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्या नावाची माणसं आम्ही बरोबर तुम्हाला घेतलेली आहेत आणि तुमचा सल्ला आम्हाला फार मोलाचा आहे. या दृष्टीने आम्हाला तुम्ही सल्ला द्या. ज्या तुम्ही ऍक्टिव्हिटी आणि तुम्ही सांगाल त्या आम्ही हिशोबाने आपल्या ज्ञानाचा, आपल्या संपर्काचा फायदा करून द्यावा एवढीच विनंती करतो. आपण सर्वजण आले, मला आपल्या शब्दाचा मान दिला, त्यामुळे मी सगळ्यांचे आभारी आहे. आपण पुढील कारवाईला सुरुवात करावी. जर लवकरच आपण गणपतीच्या 10 दिवसाच्या नंतर एक समिती स्थापन करू, समन्वय समिती स्थापन करून आटकोरे साहेबांना सल्लागार करू. असे अनेक नामवंत तज्ज्ञ मंडळी, इंजिनियर मंडळी असे सगळे मिळून नेरळच्या कायापालट करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया. एवढंच बोलून आताची सभा संपली असे जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.